हे हॉटेल नीट बघून घ्या मित्रांनो, द दीदार रिसॉर्ट. त्याची स्टोरी आता मी पुढे गाडीवर तुम्हाला सांगतो. हे झांसीमधलं हॉटेल आहे, दीदार रिसॉर्ट, द दीदार रिसॉर्ट. गणपती बाप्पा मोरया, जय श्रीराम. आजच्या दिवसाची ही सुरुवात सुंदर सुरुवात नाही म्हणणार, कारण खरंच खूप वाईट सुरुवात झाली माझी, आणि ते सुद्धा ह्या घाणेरड्या रिसॉर्टमुळे. काल रात्री जवळपास दिवसभराचं 600 किलोमीटर रनिंग करून मी झांसी क्रॉस करून ह्या रिसॉर्टला राहण्यासाठी थांबलो. रिसॉर्ट नाव बघितलं, म्हटलं चला चांगलं असेल, आणि खूप गर्दी पण दिसली मला त्या हॉटेलला. त्याच्यामुळे मी तिथे गेलो, रूम विचारली आणि रूम मला 1500 बोलले. तरी पण मी त्यांना म्हटलं मी ट्रॅव्हल करतोय तर थोडंफार तुम्ही मला कन्सेशन दिलं तर मला बरं होईल. तर त्यांनी मला 1300 रुपयामध्ये रूम देऊ केली. आणि मी पण म्हटलं चला रिसॉर्ट आहे, AC रूम आहे, म्हणजे काहीतरी व्यवस्थित असेल या विचाराने मी रूम बघितली नाही. आणि मी रूम मध्ये गेलो तर अतिशय घाणेरडी रूम होती. आणि परवा मी जे 800 रुपयात रूमला राहिलो होतो तर ती कितीतरी पटीने खूप चांगली आणि क्लीन रूम होती. तर ही एक तर क्लीन नव्हती, हां, बाथरूम वगैरे पण खूप घाण होतं. मी त्यांना विचारलं की मला सकाळी उद्या 428 किलोमीटर रनिंग करायचं आहे, तर मला लवकर निघायचं 6 वाजता, मला गरम पाण्याची सुविधा होईल का? तर होईल म्हटले. मी 5 वाजल्यापासून मित्रांनो उठून बसलोय. त्यांचा फोन स्विच ऑफ, खाली कोणीही स्टाफ नव्हता, आणि जे होते झोपलेले ते दात सुद्धा घ्यायला तयार नाहीत. माझे अक्षरशः जवळपास 2 ते 2.5 तास वेस्ट गेले. मी आता 7:30 वाजता शेवटी बिना आंघोळीचा रितन निघालेलो आहे, कारण झांसी आहे मित्रांनो. झांसीमध्ये आता थंडी खूप आहे, खूप म्हणजे खूप थंडी. आता मी डबल लेअर जॅकेट वगैरे घातलेलं आहे तरी सुद्धा मला थंडी लागते. म्हणजे बघा मित्रांनो, खूप घाणेरडा अनुभव होता. खूपच थंडी आहे, म्हणजे 80च्या वर अजून काटा जात नाहीये. हात एकदम गार पडलेत. मी ऍक्च्युली सर्जिकल ग्लोव्स ठेवायला हवे होते सोबत, म्हणजे या ग्लोव्सच्या आतमध्ये जर आपण ते घातले तर थंडी लागत नाही, पण मी विसरलो. आणि आता भरपूर थंडी आहे, खूप म्हणजे खूप. इकडे आपले सूर्यनारायण वरती आलेत, आपली ऊर्जा देऊ पाहतायत, पण ती पुरेशी पडत नाहीये. थंडी मला वाटतं इकडे साधारणतः 9:30-10 वाजेपर्यंत अशीच राहील. 7:45 वाजलेत. कुठेतरी खायला कुठे मिळालं तर बघायला हवं, कारण रात्री मी जेवलो नाही, कारण दुपारचं जेवण एवढं झालं होतं, त्यामुळे रात्री मी न खाणं पसंत केलं. अजून आपल्याला गुगल मावशी 7 तास 42 मिनिटाचा प्रवास दाखवते आणि 418 किलोमीटर आहे. मगाशी मी निघालो त्यावेळेला 428 किलोमीटर होतं, म्हणजे 10 किलोमीटर आपण पार केलंय. आणि कालचं रनिंग आपलं झालं होतं साधारण 1400 क्रॉस झालं होतं, आता दाखवते 1445. तो देखिए जहाँ पे ट्रैवल्स वाला बहुत रुकता है वहाँ पे नाश्ता के लिए कभी रुकेगा नहीं. और जो ऐसी बात है कि जहाँ बहुत गर्दी होता है, मतलब गड़बड़ी होती है, तो वहाँ खाना भी गड़बड़ी से ही परोस देता है. तो हम क्या करें, जहाँ पर ट्रक वाला रुकता है वहीं पे खाना बहुत बढ़िया मिलता है, का समझे? मारी, अरे यार कालपासून असंच काहीतरी ऐकतोय मी. मित्रांनो, कंटिन्यू राईड केल्यामुळे माझी हाताची बोटं आहेत ती खूप सुजलेत आणि फोल्ड सुद्धा होत नाहीयेत. बेकार दुखतात एकदम. आणि ही थंडी त्याच्यामुळे ती बोटं आणखीन आकडलेत आणि अशा मुंग्या येतात ना हातातनं, भयंकरवाल्या मुंग्या येतात, एकदम भयंकर. आज आता बहुतेक मी 3 ते 4 वाजेपर्यंत अयोध्येला पोहोचेन. जर आज दर्शन मिळालं तर श्री प्रभुरामांचं दर्शन आज घेतलं जाईल. आणि उद्याचा दिवस मात्र मी आराम करणार आहे अयोध्येमध्ये. आणि अजून काही फिरता येतंय का अयोध्येमध्ये तेही बघणार आहे. इकडे ना खूप शेती आहे, खूप शेती, आणि इकडचे डोंगर पण फार वेगळे आहेत. इकडे मला वाटतं गहू जास्त पिकवला जातो. लांब पर्यंत इकडे नजर जाईल ना तिकडे शेती आहे बघा. थंडीने आता तोंडातनं पण वाफा यायला लागल्यात, दात वाजायला लागले. बिचाराचा ऍक्सिडेंट झालाय आणि त्याला टोविंग व्हॅन क्रेन घेऊन चालले. अरे बापरे, इकडे हाच वांदा आहे की इंडिकेटर दाखवत नाहीत आणि झपकन येतात ट्रकवाले. असे बाईक वळवावे ना डावीकडे उजवीकडे झपझप, तसे ट्रकवाले इकडनं तिकडे तिकडनं इकडे नाचत असतात. तो बघा गेला. अरे बापरे. या बाजूने पलीकडे एक मोठा महामार्ग जातो, बुंदेलखंड एक्सप्रेसवे आहे. खूप भारी रस्ता आहे, इथून आग्रावरनं आपल्याला जाता येतं. बाईक मला वाटतं अलाव नाहीच आहे त्याच्यावरती, पण जबरदस्त मोठा रस्ता आहे. सरळ गेलात की लखनौ किती आहे, 210 किलोमीटर. कानपूर 122 किलोमीटर. बऱ्याच वेळानंतर शेवटी ब्रेकफास्टसाठी थांबलो. इकडे पराठा फेमस आहे, तर पनीर पराठा मागवलाय. बघूया पराठा कसा आहे. भूक तर भरपूर लागले, जबरदस्त भूक लागले. अजून 337 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. पराठा सोबत वाटाण्याची भाजी आहे बहुतेक, वाटाणा आणि बटाटा. पराठा एक नंबर आहे, भाजी जरा स्पायसी आहे भरपूर. ही कोणती नदी आहे मित्रांनो कमेंट करून सांगा ज्यांना कोणाला माहिती आहे. खूप मोठा ब्रिज आहे आणि नदीचं पात्र पण खूप मोठं आहे बघा. त्या साईडला पलीकडे जाणाऱ्या गाड्यांचा पूल आहे आणि पलीकडे रेल्वेचा आहे बघा.
काल मी झाशीपर्यंत जो प्रवास केला ना त्याच्यामध्ये फक्त ट्रक आणि ट्रकच दिसत होते. आज या रोडला टू व्हीलर पण खूप आहेत आणि छोटी छोटी गावं पण बरीच लागतात वाटेत. मी कानपूरमध्ये आहे आणि हा जो वरनं ब्रिज येतोय ना तोच कंटिन्यू झालाय, पण गुगल मावशीने का लोकेशन खालचं दाखवलं मला माहिती नाही आणि मी खालच्या बाजूला आलो आणि सर्व्हिस रोडनं वर येईपर्यंत खूप हालत झाली. अरे बापरे काय ट्रॅफिक कानपूरमध्ये, खूप बेकार ट्रॅफिक. 2 सेकंदासाठी मी असं म्हणजे घुसमटलो होतो. एक तर एवढी हेवी बाईक, त्यात हेल्मेट, अरे त्या सॅडल बॅग आपल्या लावल्या तर ते 4 व्हीलर वाले त्या बॅग ना चिकटून जरा जरी बारीक धक्का लागला ना तरी मी पडलो असतो. बाईकचा हा फायदा होतो की कडेकडेने वाट काढून आपण पुढे येऊ शकतो. कानपूर क्रॉस करतो आणि कानपूर क्रॉस करून परत एकदा मोठी नदी आहे. कुठली नदी आहे कोणास ठाऊक, शरयू नदी आहे का. कानपूर मधनं बाहेर पडेपर्यंत जीव नको झाला. खूप मोठी सिटी आहे, खूप हैराण झालो. ओके इधर कितना 96 रुपये लीटर है, हमारे इधर 107 है महाराष्ट्र में. अजून 221 किलोमीटर अयोध्या आहे. इथे 4 तास 5 मिनिटं दाखवत आहे. कानपूर सोडल्यापासून कंटिन्यू गावात चालू आहेत आणि त्यामुळे कसं झालं ट्रॅफिक खूप आहे. म्हणजे गावात नाही येणाऱ्या जाणाऱ्यांची वाहनं, त्याच्यानंतर इकडनं तिकडं माणसासारखी नाचत आहेत, त्यामुळे स्पीड अजिबात कव्हर होत नाहीये. पण आपण आलोय बऱ्यापैकी चांगलंच जवळ आलोय. आतापर्यंत 1700 किलोमीटर मी पार करून आलोय. जे ध्येय वेळ घेऊन मी इथपर्यंत आलो की अयोध्येला आपल्याला जायचं आहे ते ठिकाण आता हळूहळू जवळ येत चाललंय. अयोध्या सीधे जाइए, ठीक है, सीधे जाइएगा, आगे ब्रिज पड़ेगा औरंगाबाद ब्रिज. हाँ यहाँ से औरंगाबाद ब्रिज के ऊपर चढ़ जाइएगा, सीधा जाइएगा कमता से फिर राइट मुड़ जाइएगा. ओके बाईक अलाउड आहे ना ब्रिज पे वो. मुस्कुराइए आप लखनऊ में है. तर मित्रांनो आपण लखनऊ मध्ये आलेलो आहे आता. मित्रांनो इकडे पाणीपुरीला बत्तासे बोलतात. बत्तासे आपल्याकडे बत्ताशे बोलतात ते वेगळे, ते साखरेचे असतात आणि हे बत्तासा बोलल्यावर पाणीपुरी इकडे. हे बघा इथे राजू बत्तासे. विमान बघा चाललंय, दिसलं का. इथे पलीकडेच एअरपोर्ट आहे, ते लँडिंग करतंय बघा. लखनऊ मध्ये पण बघा रमाबाई आंबेडकर मैदान या साईडला आहे. ते माझ्या आयुष्यातला पहिला टोल बाईकचा. पहिल्यांदा मला बाईकला टोल बसलाय, तो सुद्धा पूर्वांचल एक्सप्रेस वेला. 85 रुपये टोल आहे, पण खरोखर टोल भरावा मी म्हणतो. रस्ता बघा, रस्ता एक नंबर आहे. बाकी व्ह्यू एकदम नजारे एक नंबर आहे. तुम्ही बघू शकता शेती कशी हिरवीगार आहे एकदम. जागोजागी आहे ना 1-1 किलोमीटर वरती कॅमेरे आहेत बघा. 1-1 किलोमीटरला कॅमेरे आहेत. तगडा होणार आहे नाश्ता, जेवण जे काय असेल ते. इथे अजून एक टोल आहे पाठीमागे आणि तिथे पावती दाखवावी लागते. आता अयोध्या लेफ्ट आहे बघा, पुढे जगदीशपूर आहे. आता आपण लेफ्ट मारणार आहोत. तीच 85 रुपयाची पावती ज्या वेळेला तुम्ही एक्सप्रेस वेवरनं बाजूला होता, म्हणजे खाली आता अयोध्येसाठी उतरता, त्यावेळेला तुम्हाला ती दाखवावी लागते. जर तुमच्याकडे पावती नसेल तर तुम्हाला परत टोल काढावा लागतो. 54 किलोमीटरवर आहे अयोध्या. सुलतानपूरवरनं बहुतेक साधारणतः 40-42 किलोमीटर असेल आपलं लोकेशन. आता शुभ संध्याकाळ मित्रांनो, मी आहे अयोध्येमध्ये आणि मी 4:15 वाजता पोहोचलो. त्याच्यानंतर राहायला मला रूम बघितली. रूम म्हणजे मी डॉमेट्रीमध्ये राहिले ते पण फर्स्ट टाईम. आणि आता मी चाललोय मंदिरात, ओढ लागले दर्शनाची.